पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भाजपाची अनोखी मानवंदना। परंडा येथे अवतरली शिंदेशाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथील जिल्हा परिषद शाळा येथे प्रख्यात कवी, गायक, टीव्ही स्टार आनंद शिंदे यांचा शिंदेशाही गाण्याचा कार्यक्रम युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा नेते माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न। या भीमगीतांच्या भव्य महासंगीत सोहळा यामुळे वातावरण भारावून गेले। या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर आणि युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। गायक आनंद शिंदे यांच्या सुरेल गायनाने भीमगीतांचा जल्लोष शिगेला पोहोचला। जोश, उत्साह आणि अभिमानाने भरलेला हा ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। संपूर्ण परिसर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमला आणि प्रत्येक हृदयात अभिमानाची ज्योत पेटली। या प्रसंगी भाजपा नेते माननीय सुजितसिंह ठाकूर, युवा नेते मल्हारदादा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य धनंजयदादा सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, समाज कल्याण सभापती विश्वास कोकणे, उपनगराध्यक्ष समरजित सिंह ठाकूर, भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद बप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश खरसडे, भाजपा नेते गौतम लटके, जयदेव गोफणे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा परिषद सदस्य रेवण ढोरे, नगरसेवक तथा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, नगरसेवक राहुल बनसोडे, ॲडव्होकेट जाहीर चौधरी, तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष प्रियंकाताई क्षीरसागर, शहराध्यक्ष ज्योतिताई भातलवंडे, शुभदाताई शेलार उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक गायकवाड, निशिकांत क्षीरसागर, धनंजय काळे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील, मनोहर पवार, अमर ठाकूर, रामदास गुड्डे, रामकृष्ण घोडके, सिद्दीक हन्नुरे, सूरज काळे यांनी परिश्रम घेतले। यावेळी महायुतीचे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख।